महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलं, पण त्यानंतर म्हणजे त्यांनी जे प्रयत्न केले, म्हणजे म्हणतात असं की सरकारने कधी पण व्यापारामध्ये उतरू नये, म्हणजे जिसका राजा व्यापारी उसकी प्रजा भिकारी, असं नितीन गडकरी साहेबच म्हणतात. तर त्यातलाच काहीसा प्रकार सरकारने करण्याचा प्रयत्न केला. सरकारने वेगवेगळ्या एमटीडीसी तिथे क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आणि ते पूर्णच्या पूर्ण फेल्युअर झालेलं आहे. मला असं वाटतं एक मालवण एमपीडीसी फक्त चालू आहे. ओके, तिकडच्या ज्या एमटीडीसीज आहेत वगैरे, पण बाकीच्या एमटीडीसी तर पूर्णपणे फेल आहेत. मालवणमधल्या पण म्हणजे रिपोर्ट्स तर चांगले नाही आहेत, रिव्ह्यूज तर चांगले नाही आहेत, चांगल्या प्रकारे मेंटेन नाही आहेत, कारण ते सरकारचं काम पण नाही आहे. आणि जर तुम्ही आता कुणकेश्वरची एमटीडीसी म्हणाल, पूर्ण फेल्युअर आहे. ओके, म्हणजे चांगल्या सर्व्हिसेस मिळत नाही, ते चांगल्या प्रकारे मेंटेन होत नाही. मिडबावची एमटीडीसी रेडी झाली 2019 साली, अजून 6 वर्ष झाली. म्हणजे नाही म्हणता म्हणता त्या प्रोजेक्टमध्ये आज 100 करोड तरी लागले असते, पण त्याच्यातून उत्पन्न शून्य, कारण ती एमटीडीसी चालूच होऊ शकली नाही, कारण कोणी चालवायलाच घेत नाही. बघूया कोण चालवायला घेत आहे का, होप सो चालवायला घेतील. पण जे सरकारची अशा प्रकारे सरकारने इन्व्हेस्टमेंट केलं, पण अगेन ते पूर्णच्या पूर्ण फेल्युअर झालेलं आहे. आजच्या काळामध्ये जर मला विचाराल तर मला असं वाटतं कुठेतरी सरकारने रिफॉर्म्स केले पाहिजे. आणि महाराष्ट्र सरकारने पण ज्या एमटीडीसी चा रिपोर्ट ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये काही चांगला नाही, तर त्याच्यामुळे जर त्यांची डिसइन्व्हेस्टमेंट झाली किंवा त्या लॉंग टर्म लीज वरती जर कोणाला देण्यात आलं तर उत्तम होईल. म्हणजे त्या मेंटेन पण राहतील आणि सरकारला त्याच्यातून एक उत्पन्न पण निर्माण होईल, रादर दॅन महाराष्ट्र पर्यटनाचं जे नुकसान होतं. आणि ते जे पैसे आहेत तर ते महाराष्ट्र पर्यटनाला ऍक्च्युअली पर्यटन डेव्हलप करण्यासाठी उपयोगी आणता येतील. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या YouTube चॅनेलला व्हिजिट करा.